और हिंदू तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावरती प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार असल्याची माहिती मिळाली। मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। ई-केवायसी दरम्यान चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली होती आणि त्यानंतर आदिती तटकरेंनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। तर महाडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकारणात रंगत आली। शिवसेनेच्या उमेदवारानं भरत गोगावले यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। यावेळी गोगावलेंनी खास शैलीमध्ये रुमाल फिरवत विरोधकांना डिवचल्याचं पाहायला मिळालं। याच रुमाल फिरवण्याच्या स्टाईलची सुनील तटकरेंनी नकल केलेली होती। तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या वहिनी माधवी पडळकर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। निळबंडे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। तर मंत्री दत्तात्रय भरणेंचा मुलगा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। बोरा गणातून श्रीराज भरणे निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे। श्रीराज भरणे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली आहे। तर गोंदियामध्ये विकास कामांसाठी निधी न मिळाल्यानं काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। डीपीडीसीच्या बैठकीत प्रशांत पडोळे मंचावरून उठून जमिनीवर बसले। विरोधकांना निधी दिला जात नसल्यानं प्रशांत पडोळेंनी नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी शब्द दिल्यानंतर प्रशांत पडोळे परत मंचावरती आले। तर विरोधकांना कामासाठी मदत मिळत नसल्यानं काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि यानंतरला पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी शब्द दिल्यानंतर प्रशांत पडोळे परत मंचावरती आल्याची माहिती आता समोर येते। जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये जिल्ह्यासाठी निर्णायक असे डेव्हलपमेंटसाठी जे निर्णय असतात ते घेतले जातात। आम्ही सुचवलेल्या कामाला निधी अजूनपर्यंत 2 वर्षापासून दिलेला नव्हता। त्याकरता फक्त पालकमंत्री साहेबांचा मंत्री महोदयांचा शब्द पाहिजे होता आणि त्यांनी शब्द दिला की यावेळेस आम्ही सुचवलेल्या म्हणजे खासदार विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेल्या कामाला ते मान्यता देतील असा त्यांनी शब्द दिला। कुठले असे काम होते त्या ठिकाणी? सगळेच डेव्हलपमेंटचे काम, भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे सगळे काम। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चेंबूर प्रभाग क्रमांक 155 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्नेहल शिवणकर या विजयी झाल्या आहेत। निवडणुकीपूर्वी स्नेहल शिवणकर या साध्या गृहिणी होत्या। रिक्षाचालक आणि ठाकरे गटाचे उपशाखा प्रमुख असलेल्या पतीसोबत 10x10च्या खोलीत राहणाऱ्या स्नेहल शिवकर आता प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे। तुम्ही गृहिणी म्हणून काम करत होता थेट निवडणुकीच्या रिंगणात? भावना तर आनंदाचीच होती, कारण एक मी गृहिणी आणि डायरेक्ट आपल्या महानगरपालिकेच्या सभागृहात बसणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। कारण आपण घरात काम करता करता समाजाचे कार्यही करायला तत्पर आहोत, एवढं हे विचार पण कधी केला नव्हता। पण आज संधी ती साहेबांनी मला